आर पाटील व स्वर्गीय भोलानाथ पाटील यांच्या स्मरणार्थ प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानमाला व सराव परीक्षांचे आयोजन करण्यात आले। या उपक्रमांतर्गत नवी मुंबईतील नामवंत शाळेतील 10वीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन करण्यात आले। शेकडो विद्यार्थ्यांनी या व्याख्यानमालेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। माजी नगरसेवक तथा समाजसेवक चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकारातून सुरू असलेल्या या उपक्रमाचे यंदाचे 19वे वर्ष असून गेल्या अनेक वर्षापासून हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी उपयुक्त ठरत आहे। यावेळी मान्यवर तसेच आयोजक चंद्रकांत पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानमाला व सराव परीक्षा आयोजित करणे म्हणजेच ज्ञानात मुलाची भर घालणे होय। स्पर्धा परीक्षांच्या काळात येणारे अवघड प्रश्न, अभ्यासातील अडचणी दूर होऊन विद्यार्थ्यांना त्याचा थेट लाभ परीक्षेत मिळतो। त्यामुळे विद्यार्थ्यांना चांगले गुण व उत्तम यश प्राप्त होते। हाच या उपक्रमातील मुख्य उद्देश आहे। अनेक वर्षापासून सुरू असलेल्या या शैक्षणिक उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले। या कार्यक्रमास नगरसेविका शुभांगी पाटील, नगरसेविका कविता पाटील तसेच विविध शाळांतील विद्यार्थी, शिक्षक वर्ग मोठ्या संख्येत उपस्थित होता। गेले 19 वर्ष कैलासवासी डी आर पाटील, कैलासवासी भोलेनाथ पाटील यांच्या स्मरणार्थ 10वीच्या सराव परीक्षा ठेवतो। याचा उद्देश एकच आहे, मुलांचं शिक्षण हे चांगल्या प्रकारे घडलं पाहिजे आणि हे घडत असताना येणाऱ्या संकटामध्ये सामना करण्याची त्यांची हिंमत असली पाहिजे। हे कधी होईल, ज्यावेळी शिक्षण पूर्ण झाल्यावर, शिक्षण पूर्ण झाल्यानंतर समोरच्या जगामध्ये वावरत असताना आपण कुठेतरी एक शिक्षण दर्जा घेऊन आलोय हा उद्देश ठेवूनच हा केले। कारण शेवटी ही संस्था 1952 साली सुरू करण्यात आली। उद्देश हाच होता का गरिबातल्या मुलांना शिक्षण झालं पाहिजे आणि हे शिक्षण घेऊन चालणार नाही, तर त्याच्यामध्ये क्वालिटी असली पाहिजे। म्हणजे आजच्या तारखेला एक काल असा होता 60-55% भेटत असताना त्याला सहजरित्या ऍडमिशन भेटत होतं, पण आज मुलींची संख्या म्हणा किंवा मुलांची संख्या म्हणा 90, 95, 99% परत असा रिझल्ट गेलेला आहे। त्याच्यामुळे येणाऱ्या कालामध्ये कॉलेजमध्ये ऍडमिशन भेटणं मुश्किल होते आणि हाच डोळ्यासमोर उद्देश ठेवून हा 10वीचे सराव परीक्षा आम्ही केले, जेणेकरून या विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या प्रकारे क्वालिटी होईल आणि त्यांना पण येणाऱ्या संकटाला सामोरं जाईल हा उद्देश ठेवून ही सराव परीक्षा ठेवण्यात आली। या वर्षी खऱ्या अर्थाने म्हणजे महापालिकेच्या निवडणुका झाल्या आणि प्रभाग वाईज 4 रचना झाल्या आणि आम्ही अनेक वेळा विचार करत होता आजूबाजूच्या संस्था आहेत त्यांनी सहभागी व्हावा, पण योगायोग म्हणा किंवा एक आमच्याच दृष्टीने आनंदाची गोष्ट म्हणा, कोपरे असेल, ICL असेल या विभागातील विद्यार्थी आले आणि हे बघून मी एवढा आनंद झालो, कारण आमचा उद्देश एकच आहे, कुठलाही विद्यार्थी होते त्याला शिक्षण देणं, त्याला त्याच्याप्रमाणे त्याला आम्ही जागृत करणं आणि येणाऱ्या संकटाला तोंड देण्यासाठी त्याच्यात हिंमत येऊ हाच उद्देश आम्ही ठेवून आज कोपरे असेल, ICL असेल आणि सामान्य विद्यालयाचे हे सर्व विद्यार्थी सहभागी झाले। विद्यार्थ्यांना हे संदेश देईन, खचून जाऊ नका। शेवटी आयुष्य जगत असताना अनेक संकटाशी तोंड द्यायला लागतो आणि हे देत असताना तुम्हाला काही सुख दुःख, काही कठीण परिस्थिती येऊ शकतं, म्हणून आपण घाबरून जाऊ नका। शेवटी आजचा युग बघितल्यानंतर ही मुलं अचानक असा निर्णय घेतात का ते आई वडिलांच्या किंवा स्वतःच्या घातक होऊ शकतं, म्हणून त्यांना मी सांगतो की हार के आगे जीत आहे आणि जीत होण्यासाठी आपलं मन, आपलं निश्चय हा मजबूत असला पाहिजे आणि हाच त्यांना मी संदेश देईन। संदेश देणारा एवढा मोठा नाही, कारण शेवटी मी या संस्थेचा विद्यार्थी आहे, पण एक चाललेल्या युगामध्ये त्यांना एकच मी हिमतीची आदेश देईन की बाबा आपण खचून जाऊ नका आणि येणाऱ्या संकटाला तोंड द्यायची हिंमत ठेवा। गेल्या 19 वर्षापासून स्वर्गीय डी आर पाटील साहेब व स्वर्गीय भोलानाथ पाटील साहेब यांच्या स्मरणार्थ CR पाटील साहेबांनी ही व्याख्यानमाला चालू ठेवली आहे आणि ही काळाची गरज आहे सध्या तरी, कारण तुम्ही बघता की शैक्षणिक क्षेत्रात खूप स्पर्धा चालू आहेत आणि या स्पर्धेत टिकणं हे खूप महत्त्वाचं असतं आणि या स्पर्धेत टिकण्यासाठी गुरुवर्यांचं मार्गदर्शन हे खूप मोलाचं असतं आणि आपण बघता की या व्याख्यानमालेत तिथे बोलवले जातात आणि विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी चांगलं नॉलेज अत्यंत गरजेचं असतं आणि खूप चांगल्या पद्धतीने
शिक्षक मार्गदर्शन करीत असतात आणि हे विद्यार्थी नेहमीच पहिल्या नंबरचे आणि सेकंड नंबरला येत असतात या व्याख्यानमाळेमुळे आणि त्यांना खूप फायदा होतो. नुसतं विद्यार्थीच नाही सांगत, ते इथले ज्या तोही नेहमी सांगत असतो की या व्याख्यानमाळेमुळे आमच्या मुलांना खूप लाभ मिळाला जातो. विद्यार्थ्यांना एवढा संदेश दिले, हे स्पर्धेचं युग आहे आणि नवीन नवीन क्षेत्रात, शैक्षणिक क्षेत्रात आपल्याला टिकायचं असेल तर आपण ह्या स्पर्धेला सामोरी जाऊन न खचता सामोरी गेलं पाहिजे आणि ह्या स्पर्धेत आपण पहिलंही कसं आलं पाहिजे, आपल्या आईवडिलांचं जे स्वप्न आहे ते आपण पूर्ण केलं पाहिजे आणि चांगलं अभ्यासात मार्क गेले 19 वर्ष सुरू असलेल्या व्याख्यानमालेत यावर्षी जवळजवळ 300 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्याच्यामध्ये डॉक्टर सामंत विद्यालय तुर्भे, नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक 20, कोपरी गाव, कोपरी कॉलनी आणि नवजीवन विद्यालय तुर्भे सोसाच्या जवळजवळ 4 ते 5 शाळांच्या व्याख्यानमालेमध्ये वर्षभर जे टेक्स्टबुक शिकवलं जातं त्या टेक्स्टबुकवर आधारित प्रश्न आणि परीक्षेला नेमकी येणारी जी प्रश्नपत्रिका असते त्या पूर्ण प्रश्नपत्रिकेला पहिल्या प्रश्नापासून ते शेवटच्या प्रश्नापर्यंत कसा सोडवावा, कसा अटेंड करावा, त्यासाठी अत्यंत तज्ज्ञ आणि हुशार विषय शिक्षक आणि मार्गदर्शक आम्ही उपलब्ध करून देत असतो. त्यासाठी संस्थेचे चिटणीस चंद्रकांत पाटील साहेब हे स्वबळाने स्वखर्चाने ही वर्ष प्रभावीरित्या राबवत आहेत. माझं नाव श्री सुनील कोळी, मी मुख्याध्यापक डॉक्टर सामंत विद्यालय तुर्भे.